मोगचनो जर तर तुम्ही रीण घेवन घर काडूंक बायसरल्या तर जाल्यार हो व्हिडिओ तुमकां. आमच्या भारतांत सामान्य जन मध्यम वर्गाच्या लोकांक घर काडूनचे एक सोपान जावन आसता. आणि हे केवळ सोपान न्ही आमच्या समाजाचे एक्सपेक्टेशनी सांगता आसता. जो कोण कामाक वतात आणि हर एकल्यानी एक घर घेयचे ना तर जाल्यार दापुटी सरता तुझे घर खंय आसा की म्हण सांगून. आणि जायते जण केवळ हेत्ते एका सवालातावन पयस वेच्या खातीर घर घेतात रीण काडून घेवन. पण 20-25 वर्षांचे लोन घेऊनच्या पहिले एक सवाल तुम्ही तुमच्यासलगे विचारा. तुम्ही ॲसेट बाय करते तसात, आस्त घेते तसात वा तुम्ही फायनान्शियल स्ट्रेस घेऊनच्याक एग्रीमेंटाक साइन करते तसा. जायते पोटी आमचो मध्यम वर्गचे लोक घर काडून घेता ह्या थोड्या कारणा खातीर. एक थोडं मिथ आसा म्हळ्यार एक लोकांनी आदी तावन सांगून आयिल्लें जावन आसा, हांव रेंट बनते तसा, रेंट बनचे वेस्ट. प्रॉपर्टीचे पैसे डबल जातात. आमच्या कुटुंबाची घडये घडये इसारते तसात. आणि जर तर म्हाका घर ना तर जाल्यार म्हाका कितेंगी एक सिक्युरिटी नातल्या बरी भोगता. कितलो तेंप हांवें बड्याच्या घरान बसचें. आणि जायते पोटे हेच इमोशन, भावनात्मक चिंता आमच्या मॅथमॅटिक्स ओव्हरराईड करतात. कॅल्क्युलेशन करनासतना घर काडून घेतात आणि अखेरीक फायनान्शियल स्ट्रेस जायते स्ट्रेस घेवन पिडा काडून घेवन ताच्या उपरांत त्या घरांत आसूनय घर एन्जॉय करना. तर मोगाचेनो आयचे ह्या व्हिडिओंत आमी डिस्कस करया घर घेवनचे सुक्तगी. सुक्त वय तर जाल्यार केदां लागी जाय. घेताना जर तर लोन काडून घेवन घेता तर जाल्यार कसले थोडे स्टेप्स आमी गमनात दवरी जाय. हाच्या सर विशयांत आयच्या व्हिडिओन डिस्कस करया. हांव डॉक्टर मारिया प्रमेळा, चार्टर्ड वेल्थ मॅनेजर आनी फायनान्स कोच. जर तर तुम्ही पहिले पटी आमच्या ह्या चॅनलाक आयल्या तर जाल्यार दायकन सबस्क्राईब करा आणि जे कोण तुमच्या बरे घर खानगीचे लोन काडून घेवन घर खान गेला वा लोन काडून घेवन घर खानगीचे म्हूण चिंतेत आसा तांकां हो व्हिडिओ दायक करून दान दिया. फर्स्ट तुम्ही घर घेवनच्या पयले तुमचे ईएमआयचे कॅल्क्युलेशन करूंक जाय. चिंत्या तुम्ही 1 करोडाचे आज एक प्रॉपर्टी बाय करते आसात. मुखल्या 20 वर्सांक तुम्ही ईएमआय बांदूंक रेडी आसात. उण्यार उणे 20 लाख रुपये तुमच्या हातांत आसा जाय आणि 80 लाख रुपयाचे लोन मॅक्सिमम दितात. आणि जर तर 8.5% इंटरेस्टार तुम्ही लोन काडून घेतेत आसात तर जाल्यार 20 वर्सां जाल्या उपरांत तुम्ही बँकाक बंदचे वट्टूक ऐवज 1.65 करोड म्हळ्यार ऑलमोस्ट जे कितें तुम्ही प्रिन्सिपल अमाउंट काडून गेला ताच्या तितले डबल पैसे तुम्ही बँकाक बांदून दवरतात. म्हणजे बँकाक ऑलरेडी तुम्ही ग्रेस्त करूंक एग्रीमेंट साइन केल्ल्या बरे जालें. बँकां तुमकां घर सेल करतेत नात पूण बँकां तुमचो टाइम घेतेत आसात. तर ईएमआय काडून घेवनच्या पयले कितें थोडे चेकलिस्ट आमी फायंड आउट करी जाय. पयल्या सुवातेर जर तर तुम्ही ईएमआय साइन करतात वा ईएमआय घेवंक बाय सरल्या तर जाल्यार लोन घेवंक बाय सरल्या तर जाल्यार तुमची ईएमआय अमाउंट 30 to 40% ऑफ युअर मंथली इन्कमाच्या किसड वचून वचो. चिंत्या जर तर तुम्ही 1 लाख रुपये इन्कम अर्न करते आसात 30 वा 40 हजाराच्या किसड तुमचे ईएमआय अमाउंट वचोंक नजो. कारण इतलेंच की केवळ ईएमआय न्ही तुम्ही हर एका म्हयन्याक मेडिकल बिल जावंक पुरो, इन्शुरन्स प्रीमियम जावंक पुरो, तुमच्या भुरग्यांचे एज्युकेशन फी जावंक पुरो, घराचो खर्च जावंक पुरो हे सगळे मॅनेज करूंक आसता. जर तर तुमचे ईएमआय तुमकां हर एक म्हयन्याक कंट्रोल करते आसा तर जाल्यार तुम्ही तुमचे खातीर न्ही, तुमच्या कुटुंबा खातीर न्ही, तुम्ही बँका खातीर काम करते आसात. तिसरी गजाल तुम्ही रेंटल यील्ड चेक करा. जायत्या जणांची अशी चिंता आसता की हांव रेंटच्या घरांत बांदच्या बदलाक, रेंटच्या घरांत रावच्या बदलाक हांव ईएमआय घेता आणि त्याच्या उपरांत हांव तेच रेंटाक बांदचे पयशे हांगासर ईएमआयक दिता. पण नॉर्मली चेक करचे जाल्यार तुमच्या त्या प्रॉपर्टीच्या व्हॅल्यूक जे कितले तुम्ही रेंट दितात ताचे की डबल तुम्ही ईएमआय पे करते आसतात. आणि कितले रिटर्न्स येतात म्हणून थोडे पटी जायते जण असे करचे आसात म्हाका रावूंक घर आसा आणि एक घर काडून घेता आणि ते घर काडून घेवन ईएमआय दिवन हांव घर काडून घेता आणि ते घर हांव भाड्याक दिता आणि तांतू आयिल्ल्या भाड्याच्या पयशांत ईएमआय बनता. हांवें एवढंच सांगले प्रकार तुमचे ईएमआय डबल आसता, तुमचे भाडे उणे आसता. आणि भारतांत नॉर्मल सिटीजन तुम्ही वचून पळयलें तर जाल्यार 1 करोडाच्या प्रॉपर्टीक जर तर मॅक्सिमम 20 वा 30,000 रुपये मात्र तुमकां रेंट मंथली मेळटा. 25,000 एव्हरेज रेंट धरा एका वर्साक 3 लाख रुपये जाले म्हण सांगल्यार 3% इंटरेस्ट जाले. आणि तितले मात्र नाही थोडे महिने तुमकां ते टेनंट येनात, मेंटेनन्स कॉस्ट आसता आणि दुसरे रिपेअर वर्क नी पुरो आयलें तर जाल्यार तो एडिशनल कॉस्ट अखेरीक तुम्ही कॅल्क्युलेट केले जाल्यार केवळ 2% इंटरेस्ट मात्र मेळटा. सो ते थिंग्स तुम्ही कन्सिडर करीत जाल्यार ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट.
म्हण सांगल्यार चिंत्या जर तर तुम्ही सुरूचे एक 20 लाख रुपये डाउन पेमेंट दिजे आणि हर एका महिन्याक ईएमआय भरी जाई. चिंत्या एक सिनारिओ ते 20 लाख रुपये दे किती तुम्ही डाउन पेमेंट दिल्यात तेत तुम्ही म्युच्युअल फंडात इन्व्हेस्ट केल्यात आणि तुमका लगभग 12% इंटरेस्ट विच इज व्हेरी इझिली पॉसिबल 20 वर्सांक मेळले तर जाल्यार त्या 20 लाख रुपये लगभग 2 करोड रुपये जातात. तुम्ही एक पटी इन्व्हेस्ट करून सोडा आणि तेच पैसे 2 करोड रुपये जातात. तिथले मात्र नाही तुम्ही बड्याच्या घरात रावल्यात एक 50,000 ईएमआय बंदेत असा तर जाल्यार 50,000 ईएमआय तर 25,000 बडे निघतात आणि 25,000 उरवून जर तर ते 25,000 तुम्ही एसआयपी करता तर जाल्यार 20 वर्सांनी हासो ऐवज लगभग 2.5 करोड रुपये जाता. तर चिंत्या 20 वर्सां उपरांत तुमकां क्लॅरिटी आसा, तुम्ही रिटायर जावच्या स्टेजीर आसात आणि तुमकां खंयच्या गांवांत खंयच्या सिटींत तुम्ही ते घर काणगे मन आसा जर तर तुमचे 2 करोड आणि 2.5 करोड सांगात 4.5 करोड रुपये झाले जाल्यार 1 करोडाच्या प्रॉपर्टीक 2 करोड रुपये झाले तर जाल्यार ते 2 करोड रुपये दिवन त्या वेळार तुम्ही घर काणग्यावन समाधानान ईएमआयचे टेन्शन नासतना आसूंक साध्य जाता. आणि एक 25 गजाल तुम्ही गमनान दवरिची जाल्यार ईएमआय घेवच्या पहिले एमर्जन्सी फंड रेडी करा. म्हणजे हर एका व्हिडिओन तो लगभग हांव हे विषय केदाळाय सांगता. मिनिमम एका 6 महिन्याचे तुमचे ईएमआय बनचे पैसे जावंक पुरो, तुमचे इन्शुरन्स बनचे जावंक पुरो, मेडिसिनाचे पैसे जावंक पुरो, भुरग्यांचे इस्कॉलाचे पैसे जावंक पुरो, ग्रॉसरीज जावंक पुरो, ट्रॅव्हल एक्सपेन्सेस जावंक पुरो, हे सगळे कन्सिडर करून तिथले पैसे 6 महिन्यांचे पैसे तुमचे लगे आसात वा ना तुम्ही गमनान दवरिसय. कित्या खातीर म्हळ्यार फाल्यां जर तर तुमचे काम गेलें, जर तर तुमकां ईएमआय बांदूंक जायना तर जाल्यार बँक तुमचे लगी परमिशन इसारना हांगा येवन बागिलाक लॉक करून वयतात आणि तुम्ही घरांतल्यान भायर आसचे पडटले. 6वी गजाल जायते पोटी अंडर कन्स्ट्रक्शन आसलेल्या बिल्डिंगाक साइन अप करतात आणि ईएमआय बांदूंक प्लॅन करतात आसात. जर तर तुम्ही अंडर कन्स्ट्रक्शनाच्या बिल्डिंगाक तुम्ही वेतात तर जाल्यार गमनान दवरिची जाल्यार गजाल जायते पटी बिल्डर्स डिले करतात प्रोजेक्ट जे कितें तुम्ही चिंतात त्या टायमार तुमकां वचून रावूंक जाता वा ना कळीत ना. थोडे पटी प्रोजेक्ट एप्रुवल डिले जावंक पुरो पण त्या टायमार तुम्ही तेने रेंट बांदूंक आसा येणे ईएमआय बांदूंक आसा तर तुम्ही कितें करीचय कितें कसले संगती पुरो तुम्ही एक गमनान दवरिचय. एक तांच्याकडे रेरा रजिस्ट्रेशन आसा वा ना, तांचे बिल्डर्सचे ट्रॅक रेकॉर्ड आणि त्यांची लीगल टायटल क्लॅरिटी, त्या प्रोजेक्टाक टायटल क्लॅरिटी आसा वा ना हे सगळे संगती तुम्ही गमनान दवरून मागीर साइन अप करचे भोव गरजेचे जावन आसा. आमच्या मध्यम वर्गाच्या लोकांनी करचे मिस्टेक्स वेगीनच घर खान घेवंक वयचे. इट इज टू अर्ली. ओव्हर लेवरेजिंग. ओके हांवें अशें केल्यार जाता, म्हाका कांय मुखार जावचें ना, आसले पुरो पयशे घालना एका कडेन घालना, म्हाका मागीर प्रॉपर्टी व्हॅल्यू सुट्टा, म्हाका केदाळा जाताना म्हाका सेल करूंक बायर्स येता तसले पुरो चिंता दवरनो डिसिशन्स कान घेवचे. असले सगळे पैसे डाउन पेमेंटा घालचे. तुम्ही लोन खान गेला बट लोन इन्शुरन्सान कव्हर करनासतना रावचे. म्हणजे त्या होम लोना खातीर इन्शुरन्स करनासतना रावचे आणि टोटल कॉस्ट ते सगळे तुमचे आता जे किती तुम्ही ईएमआय कान गेला तर जाल्यार तुम्ही गमनान दवरिचे केदोळ म्हणसर तुम्ही ईएमआय सेटल करनात वा तुमचे प्रिन्सिपल अमाउंट आणि इंटरेस्ट सेटल करनात ते दोळ म्हणसर ते तुमचे घर नाही, ते बँकाचे घर. केदाळ तुम्ही सगळे ड्यूज फायनल केल्यात आणि पाठीन दिल्यात त्या दाळा मात्र ते तुमचे घर जावन असता. म्हणसर ते दोळ म्हणसर तुमचे ते टायटल तुमच्या नावार आसाना. अखेरीक सांगचे तर जाल्यार घर खांद्योंचे मनचे एक काजराक साईन केल्ल्या बरी. काजर जाताना सुरवेचे हनीमून पिरियड भोव बरें आसता, खुशेचे आसता, मजेचे आसता. पण 1-2 वर्सां जाल्या उपरांत प्रॉब्लेम्स सुरू जातात. कशे करसुबेचे कशे दीस करचे भुरगीं जाल्या उपरांत आनी लिखन सर सुरू जाता. तशेंच घर खान गेल्या उपरांत फर्स्ट ईएमआय कान घेवन घर तुम्ही येतात घरात तुम्ही बसल्यात तर जाल्यार सुरू आमचे घर म्हणले एक भगाप आसता आणि खुशी असता. पण ते केवळ थोड्या तेंपाक मात्र उरता. ताचे उपरांत हर एक दीस सकाळी उठून सांज काम करता म्हणसर काम करीचे कित्याक म्हण सांगल्यार ईएमआय पे करूंक आसा. फाल्यां कांय एक 4 दीस रजा काडीचे म्हण सांगल्यार अखेरीक मोतीन ते कस येता आज हांवें 4 दीस रजा काडले तर जाल्यार ईएमआय कोणे बनचे पैसे उणे येतात. सो असले जायते समस्या येतात. काजारा बरींच घर खान घेवचे हे एक लॉंग टर्म कमिटमेंट. इनिशियली एक्सायटिंग असता पण प्लॅन करून अंतर जाल्यार मुखार मस्त म्हारग पडटा. त्या खातीर घर खान घेवचे डिसिशन सुलाभायचे न्ही. भोव जाण वायेन बुदवून काय डिसिशन कान घेया म्हण म्हजी अभिप्राय जावन आसा. तर केदाळा घर खान घेवीत
पहिलं सुवातेर तुमका एक स्टेबल जॉब असा जावं पुरो गव्हर्नमेंट जॉब वा जावं पुरो पल्या काही सोडणे जाल्यार म्हणजे काम वसना म्हणली कात्री आसा त्या दळा मात्र घेया. जर तर तुम्ही लॉंग टर्म त्याच घरात रावतात म्हणजे 10 वर्षांचे की चढ तुमका खंय वसना, खंय ट्रान्सफर्स येना तर तुम्ही त्याच घरात त्याच लोकॅलिटीत आसता म्हण जर तर तुमका बघता तर जाल्यार त्या दळा घरकान्न घेया. जर तर ईएमआय कम्फर्टेबल असा म्हणजे जर तर तुमचे इन्कम मे बी एक 2 लाख असा, एक 50,000 ईएमआय मरता तर नो प्रॉब्लेम. पण जर तर 30 to 40% की चढ ईएमआय बनता तर जाल्यार ते डिसिजन डिले करा. तितले मात्र नाही तुमचे ईएमआय व्यतीत तसा तर सांगत इन्व्हेस्टमेंट करते तसा तर जाल्यार त्या परिस्थितीत असा तर जाल्यार मात्र इन्व्हेस्ट करा. ना तर जाल्यार जायते पुटी अशें जाता की तुमच्याकडे इन्व्हेस्ट करूंक तो पैसे आसना तसले पैसे पुरो ईएमआय घालीचे पडटा आणि ते जाल्यार प्रॉब्लेम्स स्टार्ट जातात. आणि तुमच्याकडे इमर्जन्सी फंड असा, राईट इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, ॲक्सिडेंटल टर्म इन्शुरन्स असा आणि ते दळा मात्र एक डिसिजन कान घेवंक वचा. प्रॉपर्टी बाय केल्या उपरांत तुमची वेल्थ क्रिएशन जर्नी खंयच्याच कारणा खातीर स्टॉप जावंक नजो. बाय अ हाऊस व्हेन यू आर फायनान्शियली रेडी, नॉट व्हेन सोसायटी इज इमोशनली रेडी. तुम्ही घर खानगेचे जेन्ना तुमच्याकडे ताका जाय पुरते पैसे आसात, स्टेबल आसात तुम्ही आणि कान घेवनची तुमच्याकडे बाकीचे पूर्ण सेटिंग्स सोमा करेक्ट आसा ते दळा मात्र घर कान घेवंक वचा. न्हय की तुमच्या शेजारची, तुमच्या कुटुंबाची प्रेशर करतात त्या दळा वचून घर कान घेवंक वचनाका. अ हाऊस शुड गिव्ह यू अ पीस, नॉट अ प्रेशर. तुम्ही जे कितें घर कान गेला त्या घरान तुमकां सुख, संतोष, समाधान आसाचे, न्हय टेन्शन, पिडा वा ना समाधान. जर तर तुम्ही होम लोन घेवंक तयाराई करते आसात आणि तुमका ईएमआय कितले येतात, कितल्या वर्सांक आणि त्याची तयाराई सारखी आसा वा ना समजूंक कान घेवंक जाय तर तुम्ही खंडित आमच्याकडे 1 to 1 क्लॅरिटी कॉल बुक करी येता आणि आम्ही संगता बसून डिसाईड करून देन तुम्ही करेक्ट एक डिसिजन कान घेवंक खंडीत जावन तुमकां कुमोग जातली. जर तर तुम्ही येदोळ आमच्या चॅनलाक सबस्क्राईब करून ऐकन करा आणि जायते लोकांक हो व्हिडिओ धाडा. खंडीत जावन एक 4-5 लोक म्हणी हांतूत उपकाराक पडतले तर जाल्यार खंडीत जावन ताची वर्थ संतोष म्हाका दुसरो ना. आणि एक व्हिडिओ सगळे परत येता तवळ मनासर दे बरें करूं. तुमचे घर तुमका सुख दिवचे, समृद्धी दिवचे, संतोष दिवचे, समाधान हाडचे घर जावन दी. देव बरें करूं.